सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। नमस्कार मंडळी, हॅपी न्यू इयर. काही लोक मला काल भेटलेले आहेत, पण पुन्हा सांगते. आपण 4थ्या अध्यायावर आहोत आणि मागचा गोश्वरा श्यामाताई वाचणार आहेत आज. ओवी 11 ते 24 25 11 ते 25. भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्य निरनिराळ्या देवतांची सकाम उपासना करतात. या उपासनेत उपासक जी जी कामना करतो ती कर्माचे फळ असल्याने पूर्ण होते. या सर्वांस मी केवळ साक्षीभूत असतो. त्यांची भावनाच त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ देत असते. अनन्य भावाने परमेश्वराला शरणागत व्हावे यालाच प्रपत्ती म्हणतात. ईश्वर प्राप्तीसाठी ज्ञान आवश्यक आहे. कर्म असो, भक्ती असो वा ध्यान असो, या सर्वाला ज्ञानाची बैठक हवीच. चित्तशुद्धीमुळे मानव सकाम भाव टाकून निष्काम होत जातो. प्रकृती ही त्रिगुणात्मक असल्याने कमी कष्टाने भरपूर फळ मिळावे असे सर्वांना वाटते, परंतु त्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसारच फळ मिळते. निलिमाताईंनी सांगितल्याप्रमाणे भगवंत हे षडगुणैश्वर्य आहेत. त्यांच्याकडे ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज हे 6 गुण आहेत. भगवंतांना काही प्राप्त करून घ्यायचे नाही. ते पूर्णात पूर्ण आहेत. ते दिव्य कर्मे निष्काम वृत्तीने करत राहतात. त्यातून त्यांची कुठलीही अपेक्षा नसते. ते सर्व करून अकर्ता असतात. भगवंत अर्जुनाला आचरणशास्त्र, वर्णव्यवस्था, निष्काम कर्मयोग सांगतात. तरी पण पुढे म्हणतात, यथा इच्छसी तथा कुरु. तुला जसे पाहिजे असेल तसे तू कर. वर्ण भगवंतांनी लोकहितार्थ निर्माण केले. समाज व्यवस्थित चालावा, वाटचाल व्यवस्थित व्हावी म्हणून भगवंत सांगतात की मनुष्याचे स्वभाव, धर्म, गुण आणि कर्म यांची सांगड घालून मी चातुर्वर्ण निर्माण केले. अर्जुना, मी कर्ता असूनही अकर्ता अविनाशी आहे असे समज. सृष्टीची रचना करून सुद्धा भगवंतांना कर्तृत्वाचा अभिमान नाही. सृष्टीचे पालन, रचना, संहार या कर्मापासून ते वेगळे आहेत, निर्लेप आहेत. सगळ्यात असूनही नसल्यासारखे आहेत. कर्मफळाच्या ठाईही त्यांची इच्छा नाही, म्हणून त्यांना कर्म बंधनकारक होऊ शकत नाही. हे सर्व ज्याने जाणले तो कर्मबंधनातून सुटला. ओवी
पेरिता बीजे जैसी दग्धली नुगवतीची पेरली तैसी कर्मची तया जाहली मोक्ष हेतू. भाजलेले धान्य बीज म्हणून पेरले असता जसे उगवत नाही, त्याप्रमाणे आपले अकर्तृत्व जाणून निष्काम चित्ताने मुमुक्षूंनी केलेली कर्मे त्यांच्या मोक्षाला साधक झाली. अशा रीतीने प्रत्येक कर्म हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व सोडून निष्काम निस्वार्थी वृत्तीने भगवंतांसाठी केले तर ते बंधनकारक होत नाही. पुढे भगवंत कर्माचे स्वरूप, विकर्माचे आणि अकर्माचे स्वरूप कसे आहे ते सांगतात. जेव्हा मनुष्य शरीर, वाणी व मन यांनी युक्त अशी जी क्रिया करतो, त्यावेळेस त्या क्रियेचे कर्म होते. कर्मे ही आपल्या गुणकर्मानुसार भावनेनुसार होतात. उदाहरणार्थ, एखादा यज्ञ निष्काम भावनेने केला की तो सात्विक होतो. कामना वासना ठेवून केला की तो राजसिक होतो. एखाद्याच्या नाशासाठी केला की तो तामसिक होतो. आपण जे कर्म करतो ते ईश्वराच्या अधिष्ठानावर माझ्या हातून ते पूर्ण झाले असा कर्म कर्तृत्वाचा भाव मनात राहिल्याने ते कर्म बंधनकारक ठरते. आता निषिद्ध कर्म, ज्याला शास्त्राने करू नये म्हणून सांगितले आहे त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. उदाहरणार्थ, दारू पिणे, सट्टा खेळणे, मारामाऱ्या करणे, ड्रग्ज घेणे वगैरे वगैरे. निषिद्ध कर्माने पाप उत्पन्न होते व ते परमेश्वरापासून मनुष्याला दूर ठेवते. अकर्म, कर्तृत्व भाव न ठेवता किंवा घेता केलेले कर्म हे अकर्म ठरते. तन, मन, धन, कला, नैपुण्य, गुण या कुठल्याच बाबतीत अहंकार न बाळगता केलेले कर्म हे अकर्मच ठरते. इथे नदीचे उदाहरण देता येईल. ती जशी अखंड वाहत असते, ज्याला ज्या ज्या कारणासाठी पाणी हवे असेल त्याला निस्वार्थीपणे देत असते. शेतांना पाणी, वीज निर्मितीला, धुणी भांडी, पिण्यासाठी पाणी वगैरे वगैरे. शेवटी ती सागरात विलीन होते. भगवंतांनी विश्व निर्माण केले, यज्ञ कर्म सांगितले, सगळी वर्णव्यवस्था मार्गी लावून दिली. यात त्यांना काहीही मिळवायचे नव्हते. हे त्यांच्या कर्मातले अकर्मच आहे. अशा रीतीने सात्विक भावनेने स्वार्थ न ठेवता वैराग्याने भक्तियुक्त अंतःकरणाने केलेली कर्मे अकर्मच होतात. म्हणून कर्म करताना खालील गोष्टी पाळाव्यात. योग्य कर्म करावे, करताना ते पूर्णपणे मन लावून करावे, ईश्वराचे अधिष्ठान ठेवून करावे, ज्ञानप्राप्तीला पूरक असावे आणि शास्त्रसंमत असावे. पुढे ज्ञानी पुरुषाची लक्षणे दिली आहेत. सर्व कर्म होत असताना तो कर्माची आसक्ती न धरता मी कर्मरहित आहे असे कर्तव्य बुद्धीने कर्म करीत राहतो. जसे पाण्यातले स्वतःचे प्रतिबिंब पाहताना मी पाण्याहून निराळा आहे असे तो निसंशय जाणतो. ओवी, तणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. अशा रीतीने कर्म होत असतानाच तो ज्ञानी पुरुष आपली कर्मरहित स्थिती जाणतो. काही न करता सर्व करतो व भोग भोगतो. कर्मपाशात गुंतत नाही. त्याला नैष्कर्म्यतेचा चांगला बोध झालेला असतो. तो फळाची अपेक्षा करत नाही. अशा रीतीने तो कर्मामध्ये अकर्म पाहतो व अकर्मामध्ये कर्म पाहतो. म्हणजेच ज्ञानी मनुष्य कर्मात अकर्म पाहतो, अर्थात कर्म करून निर्लिप्त राहतो. आणि तो अकर्मात कर्म पाहतो म्हणजे निर्लिप्त राहून कर्म करतो. त्याच्यासाठी काहीही करणे, जाणणे, प्राप्त करणे शिल्लक राहत नाही. ज्ञानी पुरुष साक्षी होऊन राहतो. त्याला देह, कर्म, कर्मफळ यापैकी काहीच सत्य वाटत नाही. तो उदासीन असतो व त्याच्या ठिकाणी त्याच्या प्रकृतीनुसार कर्म होत असतात. त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. म्हणून कर्म सफल झाल्याने त्याला संतोष होत नाही व न झाल्याने वाईटही वाटत नाही. तो इतरांसारखा दिसला तरी तो तत्वतः परब्रह्मच समजावा. तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो. ज्याची सर्व कर्मे शास्त्र संमत, कामना व संकल्प रहित असतात आणि ज्ञानरूप अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालेली असतात, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. ओवी, जो संतोषाच्या गाभारा, आत्मबोधाचिया ओगरा, पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगीता. तो संतोषाच्या गाभाऱ्यात बसून आत्मानुभवाचे जेवण जेवतो
ते जेवण कितीही वाढले तरी त्याची तृप्ती होत नाही. ज्ञानी मनुष्य हा निराशीर म्हणजे कशाची आशा अपेक्षा नाही किंवा ठेवणारा असा असतो. यत चित्तात्मा म्हणजे चित्ताचे पूर्ण नियमन अष्टांग योगाने केलेला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी सर्व भोग सामुग्रीचा मन बुद्धी सहित त्याग करणारा, अपरिग्रह साधनेच्या दृष्टीने ज्याची गरज नाही त्याचा संग्रह न करणारा, निराशीर म्हणजे शरीराने कोणतेही कर्म करीत असला तरी ते ज्ञानी माणसाचे अकर्मच होते. शरीर धारणेपुरते नित्यकर्म करणारा आणि मन, बुद्धी, इंद्रिये, भावना यांच्यासह जी कर्मे केली जातात ती करताना सुद्धा अंतःकरण शुद्ध ठेवून निष्काम बुद्धीने जो कर्म करतो त्याला पाप पुण्याचे दोष लागत नाहीत. आशा, विषय कामना, अहंभाव, आपपरभाव सर्व सोडून तो द्वंद्वरहित असतो. ज्यावेळी जे प्राप्त होईल त्यात तो संतुष्ट असतो. शरीराच्या सर्व क्रिया ज्या ज्या होतात त्यात तो आत्मस्वरूपच पाहतो. त्याला कोणाचाही मत्सर वाटत नाही. जे घडतंय ते परमेश्वराच्या इच्छेने चालले आहे असे तो मानतो. ओवी म्हणून सर्वापरी मुक्त तो सकर्मची कर्मरहित सगुण परी गुणातीत येत भ्रांती नाही. म्हणून असा पुरुष पूर्ण मुक्त असतो. तो कर्म करीत असूनही कर्मरहितच असतो. सगुण असला तरी गुणरहित असतो यात मुळीच शंका नाही. आपले प्रयत्न सिद्धीस जावोत वा न जावोत तरी सुद्धा चित्त समतोल ठेवणारा असा कर्मयोगी जरी कर्म करत असला तरी बंधनात पडत नाही. मनुष्य मन, बुद्धी, शरीर, इंद्रिये, पदार्थ, परिस्थिती, व्यक्ती इत्यादींशी संबंध मानून सुखाच्या इच्छेने त्यांच्याशी बद्ध होतो. यांच्याशी जी आसक्ती आहे तीच वास्तविक बांधणारी अर्थात जन्म मरण देणारी आहे. स्वार्थभाव रहित होऊन केवळ दुसऱ्यासाठी लोकसंग्रहासाठी कर्म करीत राहिल्याने कर्मयोगी क्रिया पदार्थ यांच्याशी असंग होतो. 25वा श्लोक हा उपसंहाराचा श्लोक आहे. ज्याच्या अंतःकरणातून आसक्ती पूर्णपणे निघून गेली आहे, जो त्रिगुणांच्या पलीकडे गेला आहे, बाह्य वस्तू व्यक्ती भाव नष्ट झाला आहे, असा साधक भावभावनांपासून निर्माण होणाऱ्या रिपूपासून बुद्धीतल्या विकल्पापासून तो मुक्त होतो. अशा साधकास गतसंगस्य म्हटले आहे. तो मुक्तच आहे. यशाबद्दल माऊली म्हणतात, मीपणापासून जो सुटला तोची एक मुक्त झाला. असा ज्ञान अवस्थेमध्ये ज्याचे चित्त स्थिर झाले असून अंतःकरणात पूर्ण ज्ञान स्थिरावले आहे त्याच्यात आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. असा जो आत्मज्ञानी पुरुष सर्व कर्म यज्ञ भावनेने म्हणजे इदम न मम रामच करता असे समजून कर्म करत असतो. म्हणून त्याची कर्म ईश्वरार्पण होतात. आपण सुद्धा सर्व कर्म यज्ञ प्रवृत्तीने करावीत. त्यामुळे संपूर्ण कर्म जे आहे ते प्रलियते म्हणजे पूर्णपणे विनाश पावते. कर्माचा लेप न लागता बंध निर्माण होत नाहीत. निलिमाताईंनी सांगितल्याप्रमाणे पुढील श्लोक महत्वाचा आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. कर्मच ब्रह्म हे अशी समता ज्याची झाली आहे असा पुरुष. ज्या पात्राने अग्नीमध्ये आहुती दिली जाते त्या स्त्रुवा अर्पण करा इत्यादी अर्पण करायच्या गोष्टींना ब्रह्मच समजावे. तूप समाधी इत्यादीच्या पदार्थांचे हवन केले जाते त्या हव्य पदार्थांनाही ब्रह्मच समजावे. आहुती देणारा यजमान सुद्धा ब्रह्मच आहे. ज्यात आहुती दिली जात आहे तो अग्नी सुद्धा ब्रह्मच आहे आणि तसेच आहुती देण्याची क्रिया ही सुद्धा ब्रह्मच आहे असे समजावे. आणि ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म अशी त्याची स्थिती असते. भोजनाच्या वेळी म्हणायचा हा श्लोक आहे. ज्याने अर्पण केले जाते तो हात, जेवणातले सगळे पदार्थ, भोजन करणारा, भोजन करण्याची ती क्रिया आणि जठराग्नी ही सर्व ब्रह्मरूपच आहेत. अशा या अन्नग्रहण करण्याच्या क्रियेला त्रयस्थासारखे पाहणे हेच ब्रह्म आहे. मी जेवतो ही भावना त्यात नसून शरीर व्यवस्थित राहण्यासाठी अन्नाची आहुती मी त्यामध्ये देत आहे असे भोजन ज्ञानी पुरुष करतो. ओवी जर अशी ब्रह्मनिष्ठ बुद्धी झाल्याने तो ब्रह्मपदाला जाणारच. ब्रह्म हेच त्याचे गंतव्य होय. ओवी म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. अर्थ
म्हणून अर्जुना, ते कर्म ब्रह्मरूपच आहे अशी समबुद्धी ज्याने अंतःकरणात बांधली, त्याने प्राप्त कर्तव्य कर्म केले तरी ते नैष्कर्म्यच होय. कारण हे यज्ञरूपी कर्म ते करणारा, भोगणारा, मंत्र, होमद्रव्य इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असलेला पुरुष ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीच्या धारणेने पाहतो. धन्यवाद. खूप छान सांगितलं. मला वाटलं तुम्ही विसरलात ना, ते श्लोक बहुतेक, पण शेवटी सांगितलं हे खूप छान झालं. आणि तुम्ही सगळं कव्हर केलं, जास्तीचा अभ्यास केला त्याच्यामध्ये, दिसतंय तुमचा अभ्यास केलेला, फारच छान. अगदी म्हणजे काय म्हणतात, सार्थक झालं तुम्ही गोष्वाराने असलेलं. छान, व्हेरी गुड. आता आपण कीर्ती, आपल्याला स्क्रीन काढायची ना, तुला करता येईल का त्याची? ओ व्हेरी गुड, तू तयारच आहेस. मला थोडस आधीच बोलायचंय कीर्ती. तर मागच्या वेळी काय झालं, मला वाटतं मी नाही मग सांगते ना, मग हे सांगते, याच अध्यायातला आपण 13वा श्लोक पाहिला होता आणि मग 15वा श्लोक पाहिला होता. तर 15व्याचा अर्थ आहे, तिथे आपण जाऊ शकतो का? 15वा श्लोक जो आहे त्याच्या अर्थामध्ये 13 का आपण 13 केला, 14 केला आणि 15 केला. तर म्हणजे मागच्या तुम्हाला गोष्ट सांगते की मागचा माझा जो ग्रुप होता ना, त्याच्यात बरेच लोक होते आणि बहुतेक सगळेजण खूप अभ्यास करून यायचे. आणि त्यांनी जे प्रश्न विचारले तर मी त्यांना सांगायचे की मला लिहून पाठवा प्रश्न. तर ते मला प्रश्न लिहून पाठवायचे. आणि ह्या अध्यायानंतर आता तुम्हाला दिसेल अनेक ठिकाणी मी त्यांचे प्रश्न लिहून ठेवले होते आणि त्याची उत्तरं लिहून ठेवली होती. आणि तेव्हा मग आज म्हणजे जेव्हा मी बघत होते माझ्या नोट्स, तेव्हा माझ्या लक्षात आलं की बघा 13 अध्यायामध्ये 13व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं की चातुर्वर्ण, आपण त्याच्याबद्दल बोललो होतो की वर्ण जे आहे ते गुण आणि कर्म याच्याप्रमाणे आपण करतो आणि जन्म जसा होतो तसा करायचा नाही, असं आपण त्याच्यातून बघितलं होतं. तर आता तुम्ही जर का आता 15व्या श्लोकावर जाऊया, तर 15व्या श्लोकाचा अर्थ लिहिताना मामांनी काय म्हटलं की अशा प्रकारे मला जाणून पूर्वीच्या मुमुक्षांनी कर्म केलंय म्हणून पूर्वीच्यांनी म्हणजे जनक राजाचं उदाहरण दिलं त्यांनी, तिथपासून परंपरागत असं कर्म तू करायला पाहिजे. तर एक स्टुडंट होते, दिनकर त्यांचं नाव, त्यांना या त्याच्यावरती प्रश्न होता की तुम्ही जर का इथे म्हणता की तुमचे गुण आणि तुमचे जे काय असेल ते व्यक्तिगत आहे रे, म्हणजे माझे जे काय गुण असेल त्याच्याप्रमाणे मी आज ब्राह्मण आहे का क्षत्रिय ते असं ठरवायचं, मग तुम्ही इथे परंपरेबद्दल का बोलताय, असा त्यांचा प्रश्न होता. तर मला वाटतं की त्याचं पण उत्तर महत्वाचं आहे. खरं म्हणजे परंपरेबद्दल असा शब्द नाहीये तिथे, पण म्हणून मला त्याच्याबद्दल थोडस सांगायचं होतं की यांना तो प्रश्न आला कारण की असं विरोधाभास असा वाटतो की आधीच्या श्लोकात आपल्याला सांगितलंय की तुमचं कर्म म्हणजे गुणकर्माप्रमाणे तुमचं वर्ण राहील. मग आता तुम्ही परंपरागत कर्म करा असं का म्हणता, मग ही परंपरा कुठून आली? तर असा त्या दिनकर म्हणून जे होते त्यांचा प्रश्न होता. आणि मला वाटलं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण आपण परंपरा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गुरुची परंपरा असली तर ठीक आहे, पण इथे ते म्हणतात की फॅमिलीची परंपरा, अशा प्रकारचा तिथे अर्थ आहे असं दिनकर यांना वाटलं होतं. पण आता आपण जेव्हा हा मंत्र बघू, 15वा श्लोकाचा अर्थ तुम्ही बघितला, तर इथे महत्वाचा शब्द आहे मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे ते. आणि आता अर्जुन जे म्हणतोय की त्याला संन्यास घ्यायचा आहे, त्याला मोक्ष पाहिजे, अमक तमक, तर तेव्हा कृष्ण त्याला सांगतो की अरे बाबा, पूर्वीच्या काळी जे केलं होतं तसं तू कर, म्हणजे पूर्वीच्या काळी मुमुक्षींनी जे केलं होतं तसं तू कर. म्हणजे इथे त्यांनी जेव्हा परंपरागत असं म्हटलंय, ते परंपरागत त्या मुमुक्ष या शब्दाला अनुसंधान आहे. त्यांनी आपल्या
आपले रिलेटिव्ह जे आहे त्याच्याबद्दल ते बोलत नाहीयेत. म्हणजे हा जो काय श्लोक आहे हा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेऊ नये असं आहे ना, की इथे ते काय आपल्या आपल्या फॅमिलीबद्दल बोलत नाही आहेत, ते मुमुक्षाबद्दल बोलत आहेत. मुमुक्षांनी जे काय केलं असेल तसं तुम्ही करा. आणि मग त्याच्यात उदाहरण पण त्याने दिलंय जनकाचं, राईट. जनक हा राजा होता पण तो मुमुक्षू होता. आणि तो म्हणजे त्याचं उदाहरण मुमुक्षू म्हणजे बेस्ट मुमुक्षू असं केलं जातं. तर त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय की त्याच्यासारखं तुम्ही वागा. तर मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे. तर आणि ज्यांना अजून मोक्ष मिळाला नाही अशा प्रकारांना मुमुक्षू म्हणतात. तर याच्यामध्ये त्यांना तेवढंच सांगायचं आहे की तू काय कोणाला फॉलो करशील तर ज्यांनी आधी मुमुक्षू म्हणून जे वागले आहेत, जसा जनक होता त्याच्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. मला वाटलं की सांगायला पाहिजे होतं तिथे, की पुन्हा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा मला परंपरा म्हटलं की तुम्हाला एकदम वेगळ्या प्रकारचा अर्थ पाहिजे, तर तसं नको ते काही. आणखीन एक श्लोक आहे त्याच्याबद्दल मी बोलले की नाही मला माहित नाही. आपण ग्रंथ गाठीबद्दल बोललो होतो का मागच्या वेळी? मला म्हणजे आठवत नाही की मी बोलले की नाही. तो पण हो एक सांगितलं होतं तुम्ही. बोलला होतात तुम्ही ग्रंथगाठीबद्दल. 18वा कर्म आणि कर्मात कर्म तुम्ही मेन्शन केलं होतं. हा 18वा श्लोक जो आहे ना, मला वाटतं तुम्ही ती ह्याची गोष्ट सांगितली ना, तेव्हा लेखक होता आपला गणपती आणि ते काही राईट राईट एक्झॅक्टली एकमेकांच्या विरुद्ध जर आले अशा काही गोष्टी, तर मग त्याला जागं ठेवण्यासाठी काहीतरी तुम्ही ती एक गोष्ट सांगितली होती, पण मला या वर्गात सांगितली की नाही ते हो आठवत हो नाही. हो आत्ताच Okay, ह्या good, वर्गातच good. सांगितली होती. पण सांगा तुम्ही परत. या. नाही सांगायची नाही. त्याच्या या. अनुषंगानेच मला म्हणायचं होतं की जे काय त्या 18व्या श्लोकामध्ये आहे ते, तर ते पण मला वाटलं महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, तो आजच्या याच्याबद्दलचा आहे, तो पण मी बघतेय. प्रश्नच बघते आधी. दिनकरचा झाला आणि 25 आणि आज आपण कुठलं 25च्या नंतर बघतोय ना. तर मला आधी पुढचं थोडंसं सांगायचं आहे की आपण आता 26 पासून पुढे जाणार आहे, पण आता 25 पासून ते 30 श्लोकापर्यंत मी एक काइंड ऑफ समरी सांगते आणि मग आपण सुरू करूया. तर याच्यामध्ये यज्ञाबद्दल आपण बोलणार आहोत. तर यज्ञामध्ये यज्ञ हा शब्दाचा धातू आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे त्याग करणे किंवा परमेश्वराला अर्पण करणे, आणि त्याच्यापासून यज्ञ हा शब्द आलेला आहे. आणि त्याशिवाय आपण जे उपासना म्हणतो म्हणजे ईश्वराची नुसती आपण भक्ती करतो, तो दुसरा भाग आहे. आणि आपण जेव्हा यज्ञाबद्दल बोलतो तर आता आपण अनेक प्रकारचे यज्ञ इथे बघणार आहोत. तर आपण जेव्हा आधी आपण बोललो होतो की जे आपण, आणि आता श्यामाताईंनी पण सांगितलं, जेव्हा तुम्ही निष्काम कर्म करता की म्हणजे इच्छा न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने जेव्हा तुम्ही काम करता, तो सुद्धा यज्ञ समजला जातो. तर जुह्वती म्हणजे त्याग करणे आणि किंवा आहुती देणे. तर त्याग तुम्ही कशाचा करताय? आपल्या इच्छा किंवा जे काय तुमच्या मनात वाटतं त्याच्या तुम्ही त्याग करताय. म्हणून निष्काम कर्मयोगाला सुद्धा यज्ञ असं म्हटलं जातं. आणि यज्ञ हा काही अग्नीचाच यज्ञ असतो असं नाही. आता इथे त्या माऊलींनी पण खूप उदाहरणं दिले आणि ऍक्च्युअली त्या श्लोकांमध्ये पण उदाहरणं आहेत. तर पहिल्यांदा कर्मकांडामध्ये अतिशय म्हणजे ते होते सगळे यज्ञ करायचं अमकं. आणि त्याच्यासाठी ते काय करायचे की ते आधीचे जे यज्ञ होते त्याच्यामध्ये प्राण्यांची आणि झाडांची सेवा करायची अशा दृष्टीने करायचे. म्हणजे आपल्याला जे दिसतं ना की प्रत्येक यज्ञामध्ये काहीतरी टाकायचं, काय घोड्यापासून काय वाटेल ते टाकायचं, तर तसं नव्हतं असं म्हणतात. की तेव्हा ह्या सगळ्या सृष्टीचं आपल्याला सगळं काय म्हणायचं सेव्ह करायची आपल्याला सगळी असं, किंवा याच्याबद्दल आपल्याला त्यांना धन्यवाद द्यायचे जे काय आपल्याला अंश मिळत आहे. तर अशा प्रकारचे यज्ञ असायचे. तर आपण जे 12 यज्ञ आता बघणार आहोत, ते 12 यज्ञापैकी ज्ञानयज्ञ, तो उपाय कळायला. देवयज्ञ, देवासाठी केलेला. नंतर विषयभोग पण यज्ञ आहे.
नंतर एक संयम योग आहे, तर त्याच्यावरती माऊलींनी आपल्याला बरंच सांगितलं, तेव्हा आपण ते बघूया. नंतर संयम म्हणजे काय, इंद्रियांचा संयम. नंतर सामयज्ञ आहे, म्हणजे मनावरती कंट्रोल करायचं. नंतर द्रव्य यज्ञ आहे, तपयज्ञ आहे, अष्टांग योग आहे, म्हणजे तो सुद्धा एक प्रकारचा यज्ञ त्यांनी घेतलाय. आणि स्वाध्याय असं म्हटलं आहे. तर प्राणयज्ञ म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो त्याच्यामधला हा एक प्रकारचा यज्ञ आहे, त्याच्याबद्दल पण माऊलीने पण आपल्याला सांगितलंय. आणि आहार संयम, मला वाटतं हा आपल्याला सगळ्यांनी यज्ञ करायला पाहिजे की आपल्या जेवणावरती कंट्रोल करायचं ते. तर आहार संयम हा सुद्धा एक यज्ञ समजला जातो. तर अशा प्रकारचे सगळे आपल्याला यज्ञ सांगणार आहेत. 26 पासून 30 पर्यंत हे सगळे सांगणार आहेत. त्याच्यानंतर एक प्रश्न होता याच्यामध्ये. तर सतीश थत्ते नावाचे एक गृहस्थ होते. ऍक्च्युअली अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे लास्ट इयर. तर त्यांनी हा प्रश्न विचारला होता की आता सामान्य माणसांनी कुठला यज्ञ करावा. आपल्याला एवढी सगळी यज्ञ सांगितली आणि त्याच्याशिवाय अनेक यज्ञ आहेत, मग आपण कुठली यज्ञ करायची. तर गीतेचं उत्तर त्याच्यावरती आहे की ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे ज्ञान मिळवायचं हा ज्ञानयज्ञ. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे की आपण आधी बोललो होतो त्याच्याबद्दल, की जे रोज आपल्याला जे महायज्ञ करायचे असतात, पंचमहायज्ञ, ते करायचे आपण. की 5 गोष्टी आपण आधी बरेच वेळा बोललोय त्याच्यावर. तर ते जे यज्ञ आहेत ते आपण करायचे आणि ज्ञानयज्ञ करायचा. अशी 2 त्याच्यामध्ये उत्तर होते. आणि त्याच्यानंतर शोभा म्हणून एक होत्या, त्यांनी त्याच्याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न विचारला होता की आपण म्हणतो की ज्ञानयज्ञ करायचा म्हणजे ज्ञान मिळवायचं, तर मग आपण हे ज्ञान कुठून मिळवायचं आणि आपल्याला आयुष्यामध्ये काय करता येईल, ते त्यांचा प्रश्न होता. की आता ज्ञान वगैरे मिळवायचं आहे, तर मग आता मी काय करू त्याच्यासाठी की ज्याच्यामुळे माझा ज्ञानयज्ञ होईल. म्हणजे मी काय खूप मोठी साधक वगैरे अशी काही नाही आहे, नॉर्मल पर्सन, त्यांनी काय करायचं, असा त्यांचा प्रश्न होता. खूप चांगला तो पण प्रश्न होता की नॉर्मल पर्सननी काय करायचं या यज्ञांच्या पासून. तर त्याचं उत्तर हे माझं उत्तर नाही आहे, माझ्या स्वामीजींचं उत्तर आहे. त्यांच्या पुस्तकातून मला मिळालेलं, की आपल्यासारख्या लोकांनी निष्काम कर्मयोग केला, तर आपण म्हटलं होतं की निष्काम कर्मयोग हा सुद्धा एक यज्ञ आहे, तर तो आपल्यासारख्या सामान्य माणसांनी करायचा असतो. आणि नंतर 34व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की आपण कुठल्याही मार्गाने गेलो तरी आपण आपल्या जे कोणी गुरु असतील त्यांच्या मागे मागे आपण गेलो की जे काही आपल्या मनात असेल ते आपल्याला साध्य करता येतं. म्हणजे आता इथे अर्थातच आपण साडी घालायची का हे घर घालायचं असं म्हणत नाही आपण, आपल्याला परमेश्वराकडे जायचं अशा प्रकारच्या इच्छा, राईट. तर ते आपल्याला 34व्या श्लोकामध्ये शिकायचं आहे. तर आपण वाचू शकतो नंतर. आज कोण वाचणार आहे आधी? नीताच वाचणार आहे ना? हो हा. हो. आता मात्र मी जेव्हा ते प्रश्न येतील ना तेव्हा लगेच सांगेन, म्हणजे मग त्याचा रेफरन्स पण तुम्हाला राहील. आणि तुम्हाला काही प्रश्न असते तर आपण सुद्धा दिवसाच्या शेवटी आपण सगळ्यांचे प्रश्न एकत्र करू. आणि जर असले कोणाला प्रश्न तर किंवा मला कधी पण लिहून पाठवा, म्हणजे कॅन टॉक अबाउट इट नेक्स्ट टाइम. जेव्हा गोश्वाराला आल तेव्हा मग आपण बोलू शकतो, राईट. चल. ओके. हम्म. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. किती छान म्हणते का आता? दुसरे कोणी संयम स्वरूपी अग्नीच्या ठिकाणी श्रोत्र आदी करून इंद्रियांचे हवन करतात. कित्येक इंद्रियरूपी अग्नीच्या ठिकाणी शब्द आदी करून विषयांची आहुती देतात. धारणा ध्यान समाधी रूप संयम हेच कोणी अग्निहोत्र.
त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्राद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरूपी कुंडांची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट करतात. त्या इंद्रिय एक मिनिट थांबते. पहिलं जे आहे ना ते जरा अवघड आहे कळायला. म्हणजे ह्या तीन काय स्टेप्स आहेत: धारणा, ध्यान आणि समाधी. तर या कोण करतात तिकडे, तर जे योग करणारे लोक आहेत त्या या मार्गाने जातात की धारणा, मग ध्यान, मग समाधी. त्यांचे स्टेप्स आहेत. आपण आता स्टेप्सच म्हणूया त्याला. आणि त्याच्यामध्ये काय करतात की तुम्ही कधी कोणाचं योगासनं करताना पाहिलं असेल तर मुलं बंद म्हणजे खाली ते लॉक लावतात आणि नंतर मग पोटाला लावतात आणि मग इथे लावतात. असे 3 लॉक ते लावतात आणि त्याच्यामधून मग त्यांचं पुढे काय म्हणायचं, जे काय त्यांना करायची आहे प्रार्थना ते करतात. ओके, जाऊया पुढे. अं, सूर्य उगवल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाला निघते. तेव्हा काम, क्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहवनीयाधिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप धूर निघून जातो. मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी एका वैरागरवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रिया नळ तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडिली 5ही कुंडे मग वाक्य विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा सर्वाणींद्रिया कर्मणी प्राण कर्मणी चापरे आत्मसंयमो योगाग्नौ जुह्यति ज्ञान दीपिते. दुसरे कोणी इंद्रियांची सर्व कर्मे आणि प्राणांची सर्व कर्मे यांची ज्ञानरूपी अग्नीने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम स्वरूपी योगाग्नीमध्ये आहुती देतात. अर्जुना, याप्रमाणे वर सांगितलेल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात. दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकांचा मंथा करतात. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरुपरदेश रूपी जोराने घुसळतात. याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. तो हाच की ज्ञानाग्नी प्रकट होतो. पहिल्याने रिद्धिसिद्धींचा मोह हाच कोणी धूर तो निघून जातो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. यमदमानी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात. त्याच्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूप समिधा ममतारूपी तुपासह जाळतात. तेथे दीक्षित यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिया कर्माच्या आहुती देतो. नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे एक ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान अवभृत स्नान म्हणजे त्याला सहजच होते.
संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश, मग ते सेवन करतात. पुरोडाश अशा म्हणजे उरलेला जो नैवेद्य असतो ना, आपण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्याला पुरोडाश म्हणतात. अच्छा. हम्म. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक मुक्त होऊन गेलेले आहेत. या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. एक मिनिट थांब, इथे खूप यज्ञाच्या गोष्टी आहेत, पण आपण त्या आता तरी स्किप करू शकतो. पण तुम्हाला प्रश्न येईल तर अवभृत स्नान जसं म्हटलं की यज्ञ झाल्यानंतरची आंघोळ करतात त्याला म्हणतात. नंतर सुर्वेशी असा शब्द आहे. सुर्वेशी म्हणजे यज्ञासाठी जे भांड वापरतात त्याला म्हणतात. आणि नंतर निहालटे म्हणजे जखडलं असतं कशाला तरी, तो शब्द एक आहे. आणि मी प्रत्येक शब्दाला मार्क करून ठेवलाय. तर साधुकपणे म्हणजे भडकून जे जाते ज्वाळा त्याला तुम्ही साधुकपणे असं म्हटलंय. 36वी ओळी. तर बाकीचे जे शब्द आहेत ना ते सगळे यज्ञाच्या वेळी ज्या काय गोष्टी लागतात त्याच्या अनुषंगाने आहेत. म्हणजे आपण एवढंच म्हणायचं की हा यज्ञ म्हणजे जो अर्थ आपण इथे ठेवलाय ना की इंद्रियांची सर्व करणे आणि प्राण्यांची सर्व करणे आणि मग ज्ञानरूप अग्नी तिथे प्रदीप्त होतो. तर तो मुख्य आपल्याला अर्थ बघायचा आहे. बाकी सगळं स्वामी म्हणजे आपल्या माऊलींनी आपल्याला खूप सांगितलंय त्याच्यावर. ओके. जाऊया पुढे. हो. एकी यया परी पार्था दोषु क्षाळिले सवार्था आणखी हृदयारणी मंथा विवेकू केला. तो उपशमे निहिटला धैर्य वरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले. ते उज्जीवन जहाले ज्ञानग्नीचे. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तेनी गेला धुमू. मग प्रगटला सूक्ष्मू विस्फुलिंगू. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले. जे यमयदी हळुवारले आई ते होते. तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची समिधा. स्नेहेसी नानाविधा जाळलिया. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती. तिये ज्ञानानळी प्रदीपी दिधलिया. पाठी प्राणक्रियेचेनी स्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी. तेथ अवभृत समरसी सहज जाहले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष. तेची पुरोडाशी देख घेतला नाही तीही. एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्य ते ऐक. द्रव्य यज्ञास्तपोयज्ञा योग यज्ञास्तथा परे. स्वाध्याय यज्ञाश्च यतय संशिता व्रतः. त्याचप्रमाणे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योग द्रव्य म्हणजे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वागयज्ञ व ज्ञानयज्ञ असे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण व्रते आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात. त्यापैकी काहींना द्रव्य यज्ञ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात. कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत. कित्येकात शब्दांचे हवन करतात. वेदाच्या शब्दांचा उच्चार करतात. त्यास वाग्यज्ञ म्हणतात. ज्यात ज्ञानाने ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म
जाणता येते तो ज्ञान यज्ञ होय. आता एक मिनिट इथे थांब, कारण म्हणजे हे संपूर्ण लिहिल्यानंतर शेवटी आपण जेव्हा पसायदान म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, असं पहिलाच त्याची ओळ आहे ना. हम्म. वाग्यज्ञ अशासाठी म्हटलं की ते इथे फक्त बोलतातच, त्याच्यामधून त्यांनी पूर्ण देवाची प्रार्थना केली आहे, म्हणून त्यांनी जो केला त्याला ते वाग्यज्ञ म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिणं हाच त्यांचा वाग्यज्ञ होता. जाऊया पुढे. ज्यात ज्ञानाने ज्ञेय जाणवयाची वस्तू, ते झालं वाच. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली त्यासच ते करण्याची योग्यता येऊन त्याचे आचरण घडते. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तपास समाग्रिया निपजती, एक योग यागुही आहाती जे सांगितले, एकी शब्दू यजीचे तो वाग्यज्ञ म्हणजे, ज्ञाने ज्ञेय गमीजे तो ज्ञान यज्ञ. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अतिसा कडे, परी जितेंद्रियाची घडे योग्यता वशे, ते प्रवीणतेत भले आणि योग्य समृद्धी आथिले. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. अपाने जीवती प्राणम, प्राणे पानम तथा परे, प्राणपान गती रुद्ध्वा प्राणायमा परायणः. कोणी अपान वायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, कोणी प्राणवायूच्या ठिकाणी अपान वायूचे हवन करतात. प्राणायामाचे ठिकाणी तत्पर असणारे प्राणवायू आणि अपान वायू यांच्या गतीने रोध करून कुंभक नावाचा प्राणायाम करतात. मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. पहा, कित्येक अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे कितीएक प्राण व अपान या दोहोंचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. मगाशी आपण जे 3 म्हटलं होतं ना की बंध जे म्हटलं ते 3 प्रकारचे, तर म्हणजे खालचा जो बंध असतो त्यामुळे अपान म्हणजे बाहेर जाणारा वायू, तर तो म्हणजे थांबवतात, आणि इथे जे धरतात त्याच्यापासून प्राणायाम म्हणजे करतात, तेव्हा तो प्राण वायू इथे धरून ठेवतात आणि ते दोन्ही एकत्र करून मग ते करतात प्राणायाम. मग अपान अग्नींचा मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपानु प्राणी अर्पिती, एक दोही तेही निरुंदिती, ते प्राणायामी मणिपती पंडू कुमारा. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति, सर्वेप्येते यज्ञविदः यज्ञकल्मषः. दुसरे कोणी मिताहारी झालेले प्राणांचे वायूंच्या ठिकाणी हवन करतात, म्हणजे प्राणापान आदी सर्व वायूंना स्वाधीन ठेवतात. हे सर्व यज्ञवेत्ते म्हणजे याज्ञिक या निरनिराळ्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झाली असे जाणावे. किती एक वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाच्या ठिकाणी हवन करतात, प्राणांनीच प्राणाचा लय करतात. याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात.
त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी शिल्लक राहते, तिथे ज्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही, तिथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात व यज्ञक्रिया संपते. व जेथून क्रिया मात्र मागे परतून नाहीशा होतात, जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही. एक वज्र योगक्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञ द्वारा मनोमळ क्षाळन केले. जया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता. जेथ अग्नी आणि होता पुरेचे ना, जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञींचे विधान सरे. मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात. विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे. जे द्वैत दोष सांगे सिंपेचे ना. यज्ञ शिष्टामृत निजहा यान्ति ब्रह्म सनातनम्. नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतोऽन्यः पुरुषोत्तम. या यज्ञाचे अवशिष्ट जे अमृत रूपी फल ब्रह्म भोगणारे ते शाश्वत ब्रह्मपदाला प्राप्त होतात. हे पुरुष श्रेष्ठा, या द्वादश यज्ञांपैकी एक देखील यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही. म्हणजे अधिकही सुख त्यास प्राप्त होत नाही. मग परलोकातील उत्तम गती कुठून मिळणार? असे जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ज्ञानरूपी ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात. म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ज्यांचे ऐहिक नीट नाही, तुमच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू? ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. ऐसे शेषामृत झाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योगू यागू न करीतीची, जन्मले सांगते. जया ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काही. म्हणून मी सांगो का वाई पंडुकुमरा. एवं बहुविधा यज्ञ वितक्ता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वः एवं ज्ञाता विमोक्षसे. याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा वेदातून विस्तार झाला आहे. हे सर्व यज्ञ कर्मापासून होणारे आहेत असे जाणल्याने तू संसार बंधनापासून मुक्त होशील. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे? तात्पर्य असे समज की हे मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मांपासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाही. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहात. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते.
हे शत्रुतापना, द्रव्य साधनाने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारचे सर्व कर्मांचे पर्यवसान ज्ञानामध्ये होते. अर्जुना, वेद ज्याचं मूळ आहे, ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फल प्राप्त होते, ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. पण ताऱ्यांच्या तेजाचं डौल जसं सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत, जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाचे खाण आहे, आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनाची जे तृप्ती आहे, त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय म्हणजे जाणावयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते, त्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हवरेपणा खुंटतो, म्हणजे ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. फार छान लिहिलं ना. मनाचं मंथन केलं. एक्स्ट्रीम आहे, अल्टिमेट आहे. हम्म. अर्जुना, वेदू जयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नव्हा क्रियेचे फळ स्वर्ग सुख, ते द्रव्यादी यागू पीर होती, परी ज्ञान यज्ञाची सरीन पावती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन विसंबिती अंजन उन्मेष मैत्री, जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी साधनाची, जे तर प्रवृत्ती पांगोळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगो, मनाचे मनपण गेले, तेथे बोलाचे बोलपण ठेले, ज्या माझी सापडले नेय दिसले, जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसूर तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण ते. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानिन ज्ञानिनस्त्वदर्शिनः तत्वदर्शन. आचार्यांकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे, प्रश्न करणे, सेवा करणे, अशा रीतीने ते ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञानसंपन्न व अनुभवी आचार्य त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील. अरे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतात सर्वस्वे करून तू भजावेस, कारण ते ज्ञानाचे घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून ते स्वाधीन करून घे. एवढ्या करता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावेस आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावीस. मग आपले जे इच्छित असेल ते त्यांना विचारले असता तेच सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आत आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे एक ज्ञान थांबता इथे. ही जी पल्लवी आहे ना, ते ज्ञानपैका बरवले, त्याच्यावरती मागच्या वेळी माधवीने त्याच्यावरती पूर्ण लेख लिहिला होता आणि अतिशय सुंदर लेख लिहिला होता तो. तर मी तिला सांगणार आहे की माधवी, आहे का अजून तो लेख? हो, आहे. हा. नेक्स्ट या टाइम सगळ्यांची वाचेन. बरं, वाचा. सॉरी, पुढे. नाही, that's good, very good. ते ज्ञान पैगा बरवे, जरी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा पुरुठा, ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, हेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नव्हे. आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांती शांती